जे नेहमी दुसऱ्याच्या यशाचा आनंद साजरा करत आले, आज त्यांच्या यशाचा आनंद साजरा करूयात आपण. उद्याच्या सूर्यासाठी काळोखाशी लढणारं समुद्रातलं जहाज, आपल्या भूमिकेवर ठाम असणारं, साथ देणारं खंबीर तटस्थ उंबराचं झाड. लालचंद रामचंद जयस्वाल, बुलढाणा जिल्ह्यात महाळुंगी गावात 14 जुलै 1964 रोजी यांचा जन्म झाला. शांत आणि नेहमी खरं बोलणं हा त्यांचा स्वभाव. आपल्या जवळच्या एखाद्या माणसाला कसली अडचण आली की लगेच मदतीला धावून जाणारे, मग माणूस कितीही जवळचा असला नसला तरीही. कसलीही गरज पडली तरी त्यांची गरज पूर्ण करणारे मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्व. लालचंद जयस्वाल हे सर्वात लहान. माझ्या मामांबद्दल जर बोलायचं झालं तर साधारणतः 40 वर्षापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील एका लहानशा खेडेगावातून ते नाशिक येथे व्यवसायानिमित्त कामानिमित्त आले. त्यासाठी माझे वडील श्री कन्हैया जयस्वाल यांनी सहभाग घेऊन त्यांना नाशिक येथे आणले. गेली 40 वर्ष अखंडपणे त्यांनी कंपनीमध्ये स्वतःच्या मेहनतीने, चिकाटीने व हुशारीने, प्रामाणिकपणाने एक वेगळी ओळख व वेगळं स्थान त्यांनी कंपनीमध्ये निर्माण केलं. नमस्कार. लालचंद जयस्वाल आणि मी बऱ्याच दिवसापासून, म्हणजे जवळजवळ 1985 म्हणजे आमच्या लग्नाच्या आधीपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. ते आणि मी एकाच डिपार्टमेंटमध्ये 1985ला 1 जानेवारी 1985ला आमची भेट झाली. पहिली भेट माझी आणि जयस्वाल यांची झाली. क्लर्क डिपार्टमेंट, सगळे नवीन मुलं, आणि ती नवीन मुलं म्हणजे अतिशय दयनीय अवस्थेतनं आलेली मुलं ग्रामीण भागातनं. तर ते बुलढाण्याचे, आणि आमची ज्यावेळेस पहिली वेळेस भेट झाली, अतिशय दयनीय चेहरा, आणि माझी अवस्था त्याच प्रमाणात होती की मी पण चांदवड तालुक्यातून वराळे होईल या गावातून इथं आलेलो. तर मग आम्हाला सुरुवातीचा पगार होता 240 रुपये. तर त्या 240 रुपयामध्ये कसं काय करायचं, काय जीवन जगायचं, काय आमच्या एकमेकांसमोर अतिशय समस्या पुढे ठाकलेल्या होत्या. त्याच्यामध्ये त्यांचे आई वडील, वृद्ध आई वडील, भाऊ बहिणी, असा एक परिवार, आणि गावाकडे शेती नाही, काही नाही, जगण्याचं उपजीविकेचं काही साधन नाही. अशा अवस्थेमध्ये जयस्वाल मला भेटले आणि म्हणे, काय चाललं, कुठला आहेस तू, काय आमची ओळख परिचय झाला. त्यावेळेस म्हटलं, मग तू कुठं राहिलाय? म्हणे, मी अशी अवस्थेतनं आलो इथे की मी अक्षरशः सर्कसीमध्ये बांबू उचलायचं काम केलं होतं, आणि मग तिथून शहराची वाट पकडली. मी तपरियामध्ये टेम्पररी थोडे दिवस काम केलं, आणि इथं आमच्या गाववाल्यांच्या सहकार्याने मला इथं एंट्री मिळाली. पण इथं काय रे म्हणे, आता 240 रुपये पगार, पण काय जाऊ दे म्हणे, आपल्याला अन्न पोटभर मिळत नव्हतं. अशा अवस्थेमध्ये इथं कॅन्टीन आहे ना, आपण कॅन्टीनला एक टाइम इथं जेवण करू, दुसरी टाइम कसं करायचं ते बघू. अक्षरशः सातपूरला एका खोलीत राहायचं, आणि त्या खोलीमध्ये डास, मच्छर या सगळ्या बाबतीमध्ये असायचं. आणि कधी कधी आम्ही आमचे चादर गोदड्या घेऊन आम्ही अक्षरशः लोकांच्या ओट्यावर झोपून दिवस काढले. अशा अवस्थेमध्ये आमचे दिवस फार दयनीय अवस्थेमध्ये गेलेले. आणि हे करत करत असताना कॉलनीत ज्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी आमच्या रूममध्ये, आमच्या सहकार्यांमध्ये पहिल्यांदा कॉट घेतला, कॉट झोपायचा, लोखंडी कॉट. आता मला चांगलं आठवतं, त्यांनी आम्हाला ती कॉट घेतला, इतकं आश्चर्याने दाखवायला गेलं की अरे भाऊसाहेब मी कॉट घेतला, असा कॉट घेतला, तसं कॉट. अरे आम्हाला खूप विशेष वाटलं, लालानी कॉट घेतलं बरं का. मग त्याचा जुना कॉट होता ना, जुना, तो मी आणला, आणि त्यांनी नवीन कॉट घेतला, आणि एकत्र राहायचो आम्ही. कधीतरी काय करायचं, ती स्टोवला रॉकेल शोधायचं, ते रॉकेलने ते स्टोव मध्ये भरायचं, त्याचा पंप मारायचा, त्याच्यात 3 फुटली की परत ते असं चेहरा काळा होऊन जायचा. आणि मग त्या अवस्थेमध्ये आम्ही अक्षरशः, आमच्या गावाला होतं एक रमेश राऊत म्हणून, त्याच्याकडे आम्ही 4 आण्याची कोथिंबीर आणायची, ती सुद्धा उधारीत आणायची. काही भाज्या आणली, ती उधारीत भाज्या, आमच्या भाज्या या उधारीत राहायच्या. आणि मग सगळे एकत्र स्वयंपाक करणं, एकत्र खाणं. कधी कधी पोटाला अन्न पोटभर मिळायचं नाही, परंतु आमच्या कंपनीमध्ये जेवण मिळत होतं, म्हणून आम्ही टिकलो आणि म्हणून आम्ही राहिलो.
एक वेळचं जेवण आणि कधी कधी मग ओव्हर टाइम असला की दोन्ही वेळचं तिकडं भागून जायचं. आणि अशा अवस्थेमध्ये आम्ही दिवस काढले. आणि त्याच्यानंतर अक्षरशः एकदा का असं आमचं एक ठरलेलं होतं, संजय नळीकर, मी, लालचंद जयस्वाल वगैरे आम्ही असं ठरलेलं होतं, पावशेर रवा, 8 पाव साखर आणि छटाक तूप असा आमचा तो शिरा करायचा, कपचप करायचा, तो आमचा ना एक फॉर्म्युला होता. आणि मग त्या फॉर्म्युल्यानुसार आम्ही तो शिरा करायचा, तो खायचा. अशा अवस्थेमध्ये आम्ही खूप दिवस काढले. मग लालाचं आमच्या सगळ्यांमध्ये लालाचं जयस्वालचं लग्न आमच्यामध्ये सगळ्यात आधी ठरलं. मग त्याच्या जळगावला लग्न होतं. मग आम्ही सगळेजण त्या लग्नाला गेलो, खूप मज्जा केली. 14 डिसेंबर 1988 मध्ये त्यांचं लग्न राजश्री यांच्यासोबत झाले. त्याही अगदी लालचंद जयस्वाल यांच्यासारख्याच स्वभावानं प्रेमळ, मुलांना जीव लावणाऱ्या, कुटुंबाचं सारं काही बघणाऱ्या. लालचंद जयस्वाल यांच्या वाईट काळात त्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांचे लग्न जळगाव जिल्ह्यातील एका सुविचारी असे आमच्या मामीशी लग्न झाले. त्यानंतर त्यांना 3 अपत्य झाली, 2 मुली, 1 मुलगा. आज श्री लालचंद जयस्वाल यांची समाजामध्ये एक अशी ओळख निर्माण झालेली आहे की कुठल्याही प्रकारचं लग्न कार्य असो, कुठे एखादे मौत झालेली असो, कुठे एखादा काही कार्यक्रम असो, तर तिथे त्यांना एक मान सन्मानाने व एक मर्यादेने त्यांचा एक सल्ला घेतला जातो व तिथे त्यांना तिथं जावं लागतं, उपस्थित राहावं लागतं. तिथे त्यांचे 2 शब्द, 2 सद्विचार त्यांचे तिथे ऐकले जातात. अशी स्वतःची ओळख त्यांनी आज समाजामध्ये सुद्धा निर्माण केलेली आहे. आमचे जे मोठे बंधू आहे सतीजी जयस्वाल यांच्या चिरंजीव बरोबर त्यांच्या मुलीचं लग्न पण आता 2 वर्षापूर्वी झालेलं आहे. त्यानंतर असं आपल्याला सांगता येईल की आज जी 14 जुलै ही तारीख जी आहे, या तारखेमध्ये माझे मामा स्वतः यांचा वाढदिवस, त्यांची जी मोठी मुलगी दीपा तिचा वाढदिवस, दीपाची जी मुलगी आहे वेदिका हिचा पण आज वाढदिवस. असा हा मोठा सुवर्णयोग साधला गेलेला आहे. त्यामध्ये थोडीशी संधी अशी हुकलेली आहे का त्यांची जी मुलगी आहे प्रियंका व अजय यांना आता नुकतंच एक पुत्ररत्न प्राप्त झालेलं आहे. प्रयत्न डॉक्टरांनी असं म्हणजे प्रयत्न असाच झालेला होता की तिचा पण वाढदिवस 14 जुलैला करण्याचा एक आमचा संगम करण्याचा एक प्रयत्न होता. परंतु काही कारणास्तव 15 दिवस अगोदर पुत्ररत्न त्यांना प्राप्त झालेलं आहे. अशा पद्धतीने आमच्या मामांचं एक अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलेलं आहे. त्यांचा मित्रपरिवार हा खूप मोठा आहे. ते वारंवार प्रत्येकाला स्वतःहून त्यांना काही गोष्टी सुखदुःख असेल माहीत पडल्यानंतर ते स्वतः तिथे जातीने उपस्थित राहतात, योग्य ते मार्गदर्शन व सल्ला देत असतात. लालचंद हे लहान असले तरी मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण त्यांना चांगली शोभते. त्यांनी जसा स्वतःच्या मुलाबाळांचा सांभाळ केला तसंच बहिणींच्या, भावांच्या मुलांचा देखील भेदभाव न करता सांभाळ केला. त्यांचं शिक्षण 10वी झालं, मात्र ते हुशार फार. प्रत्येक फील्डचं त्यांना नॉलेज भरपूर, पण परिस्थिती गरीब असल्यामुळे काम करणं नशिबी होतं त्यांच्या. सुदैवानं 13 डिसेंबर 1986 मध्ये महिंद्रा सोना कंपनीमध्ये ते नोकरीला लागले. तो ग्रामीण भागातनं आल्यामुळं, आम्ही सगळे ग्रामीण भागातनं आल्यामुळं त्याचा प्रामाणिकपणा, जे कंपनीत प्रोडक्शन दिलं असेल तेवढं प्रोडक्शन करणं आणि प्रामाणिकपणाने अतिशय त्याला ग्रामीण भागाची ताण होती, परिस्थितीची जाणीव असल्यामुळं त्यांनी ह्या कंपनीमध्ये अतिशय इमानदारी काम आम्ही केलं आणि ह्या कंपनीची सेवा अगदी व्यवस्थित केली. अशा रीतीने आमचं जीवनमान चालू झालं की नंतर मग त्यांचं डिपार्टमेंट थोडंसं चेंज झालं आणि मी क्लचमध्येच राहिलो. अशा अवस्थेमध्ये आम्ही दिवस काढले आणि आज खऱ्या अर्थाने आमच्याकडं प्रभू साहेब म्हणून आले होते. तर प्रभू साहेबांनी ह्या कंपनीतल्या लोकांना अक्षरशः हाताला धरून शिकवलं की बा टीपीएम, टीके याचा फायदा काय होतो काय नाही. एकदा तर काय झालं की नेवेक या ठिकाणी आमचे प्रभू साहेब असे ग्रुप करून घेऊन जायचे आणि त्या ग्रुपमध्ये आम्हाला एक प्रश्न विचारला होता त्यांनी, येणाऱ्या 10 ते 20 वर्षामध्ये आपली कंपनी कशी असेल. तर आम्ही जयस्वाल आणि आमचा एक ग्रुप होता, तर त्या ग्रुपने आम्ही आम्हाला आमचे विजन असे होते की येणाऱ्या 10 ते 15 वर्षामध्ये आपल्या कंपनीचं वरती एक सॅटेलाइट असेल आणि जगातल्या
सगळा म्हणजे आपली कंपनी एक्सपोर्ट करू शकेल, जगामध्ये आपल्या कंपनीचं नाव होईल, अशा पद्धतीचं आम्ही ते चित्र काढलं होतं. आणि त्या चित्राप्रमाणे आज खरोखर आमची कंपनी एक्सपोर्ट करते. मेरिटर वगैरे, त्याच्यानंतर आमच्या कंपनीचे डॅमलर, कॅटरपिलर, या अशा नामवंत कंपन्यांचे आम्ही वेंडर आहोत आणि तो आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि नंतर मी पण 1 वर्ष युनियनच्या व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम केलं. जयस्वालनी पण बऱ्याच वर्ष, 5-6 वर्ष, 7 वर्ष जवळजवळ कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे उपाध्यक्ष म्हणून काम केलं. आणि आज आमची कंपनीच्या जीवात खरोखर चांगली भरभराटीच झाली आणि आम्हाला मनापासून आनंद होतोय. स्वतःच्या हातानं जेवण बनवण्यापासून ते मला काय मिळेल हा स्वार्थीपणा नसून माझ्या कुटुंबाला, माझ्या कंपनीला, माझ्या सहकार्यांना मी काय देऊ शकतोय ह्या गोष्टीचा विचार करणारे असे लालचंद जयस्वाल. त्यांची प्रगती होत गेली. पुढे जाऊन त्यांचा पगार तेवढाच राहिला नाही, तर 240 पुढे शून्याची संख्या वाढत गेली. दिवस बदलू लागले. हव्या त्या गोष्टीमध्ये समाधान होऊ लागले. एक कर्मचारी म्हणून प्रगती होऊ लागली. ज्युनियर माणसं आदर देऊ लागली. त्यांना आपल्या मुलासमान मानून प्रत्येक गोष्ट ते शिकवत आले. इतक्या प्रेमळ स्वभावाचे ते आहेत. त्यांच्यातला खरेपणा त्यांना मोठं करतो. त्यांच्यातली मदत करण्याची, सहकार्याची भावना त्यांना इतरांच्या मनात जिवंत ठेवते. त्यांचे सहकारी सांगतात की माणूस, वडील, मित्र, साथीदार असावा तर लालचंद जयस्वाल यांच्यासारखा. त्यांनी एवढे वर्ष आमच्यासोबत जी सर्व्हिस केली त्या प्रामाणिक सर्व्हिसबद्दल आणि आमची जी मैत्री होती त्या मैत्रीतून ते आज उद्यापासून आमची त्यांची भेट होणार नाही, पण आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जो आदर आहे तो आदर कधीच कमी होऊ शकत नाही. आणि जयस्वाल युनियनमध्ये त्यांनी जे मला सहकार्य केलं त्या सहकार्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहील. त्यांनी जी मला साथ दिली त्या साथीबद्दल मी प्रत्येक वेळेस त्यांचे आभारच मानेल. क्या करते थे कुछ समझ में नहीं आता मुझे. मैंने बताने सबको पूछा, सर एक काका है तो रामविलास पासवान जैसे दिखते हैं, वो क्या करते हैं? तो आपको सडनली समझ में वो जयस्वाल काका, उनका काम तुमको समझ में ही है, 1-1.5 महीना मिलेगा, आज को तुम समझ में नहीं आएगा. आते थे, सुबह काम करते थे, जाते थे, कुछ ना कुछ चलता था. 2 महीने के बाद में समझ में आ गया, थोड़ा आगे जाने के बाद में इनका काम क्या है करके. बाकी लोग हम करते थे मशीन में प्रोग्राम करो, सेटिंग करो, और उतना इजी काम था वो. ये असेंबली के साथ में, प्रोडक्शन चाइल्ड पार्ट के साथ में असेंबली कोऑर्डिनेशन करके मटेरियल आगे लेने का ना, तो एकदम डिफिकल्ट काम था वो. तो पता नहीं सब क्लियर बोले तुमको समझने में टाइम लगेगा. बाद में इनके साथ भी इंटरेक्शन चालू हो गया, तो काम क्या करते हैं, कैसे होता है करके. आदमी के बारे में बोलने का है तो कमी बोलने का, जो बोलते हैं शूट किया ऐसा बोलने. किसी के साथ में गप्पे गिप्पे ज्यादा बात कुछ नहीं करते थे. और लाइन का प्रॉब्लम, बच्चे भी रहे थे, कुछ भी बोला तो क्या प्रॉब्लम हुआ उनको बोला तो बात खत्म, अगले दिन सॉल्व हो जाता था. वो सपोर्ट लाइन में, योग लाइन में पहले बहुत बड़े प्रॉब्लम थे लाइन में सब. तो उन्होंने एक लाइन में बच्चों का सपोर्ट, मोटिवेशन, ये के लिए बहुत मायने रखा. दूसरा चीज, सरेशन करके एक क्रिटिकल ऑपरेशन है, कुछ लोगों को समझ में नहीं आता है. कंपनी में इनका सिवा वो बाकी लोगों को आता ही नहीं था. कंपनी में पद के सब छोड़ के इनके ही. नेक्स्ट जो मैं आया मुझे थोड़ा मालूम था उसके बारे में. तो उन्होंने हमारा बच्चों को ट्रेन करके अभी लाइन इतना मस्त सेट किया ना, तो कंपनी में हमारे पहले का रेटिंग में किया तो उसका हम इधर थे, अभी ये सरेशन पे हम एक्सपोर्ट कर रहे हैं, वो लेवल पे आके रखा है. ये तपस्या जैसा काम करते हैं ना, वो बहुत डिफिकल्ट है. और इनके साथ में कोऑर्डिनेशन, दोनों खास मित्र, ये ऐसा जिंदगी में मिलने के लिए मिलता है. ये एक दिन इनको नहीं देखा, इन्होंने नहीं देखा तो बाकी नहीं, इनका जीवन ही नहीं होता था, ऐसा कंडीशन नहीं. खास ऐसा एक दिन को दोनों के बीच में, ये कितना भी गुस्सा करो उनके ऊपर, वो बड़े लीडर इतने साल में रहा तो भी इनके ऊपर भाई जैसा ट्रीट किया है. एक किधर भी देखने के लिए नहीं मिलता है. ये ऐसा ही जोड़ी, ऐसा ही रहे. दूसरी बात इनके बारे में, कल मेरे साथ में आने के लिए बोले, कल मेरा रिटायरमेंट है. मेरे साथ में मेरा फ्रेंड था, उन्हें बोला रिटायरमेंट आपका है क्या? अभी भी 25 साल सर्विस लगता है, ऐसा वो बोल रहा है. लगता ही नहीं. खाने में मित्र जो अच्छा है उतना खाने का, वैसा मेंटेन किया. त्यांच्यासारखा मित्र भेटायला नशीब लागतं. आणि जे कुणी त्यांच्या आयुष्यात आहे आणि ज्यांच्या कुणाच्या नशिबात ते आहेत, ती माणसं खरी सोनं जपत आहेत.
असं म्हणायला हरकत नाही. रक्ताची नाती जन्मानं मिळतात, मानलेली नाती मनानं जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात त्या रेशमी बंधांना मैत्री म्हणतात. आमच्या MSL एम्प्लॉईज युनियनचे सन्माननीय उपाध्यक्ष लालचंदजी जयस्वाल हे आज आपली प्रदीर्घ सेवा करून आमच्या MSL कंपनीतून सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आमच्या MSL परिवाराच्या वतीनं मी खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो. अतिशय कष्टाळू, प्रामाणिक आणि गुणवान असा हा आमचा सहकारी, सर्व कंपनीतल्या सर्व घटकांशी निष्ठावान असलेला हा सहकारी आज सेवानिवृत्त होत आहे. गेल्या 4 वर्षापूर्वी मी युनियनच्या इलेक्शनसाठी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्यापाशी मी एक प्रस्ताव मांडला का मी उभा राहतो इलेक्शनसाठी. तर त्यांनी मला एक खूप चांगलं सजेशन केलं का आपण प्रत्येक वेळेस इलेक्शन करून एकमेकांमध्ये हे करण्यापेक्षा यावेळेस आपण समन्वयाने इलेक्शन करूया. तर मी त्यांना हो म्हटलो आणि त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांच्याबरोबरीचे अजून एक सहकारी माझ्यावाले जे नीनाजी बडे, या दोघाही सहकाऱ्यांनी तुम्हाला सांगतो मला जनरल सेक्रेटरी म्हणून बिनविरोध निवडून दिलं. म्हणजे त्या माणसावर एकदा त्यांच्यावर आपण विश्वास टाकला ना तर तुम्ही निश्चिंत राहतं. अतिशय तुम्हाला सांगतो शब्दाला जागणारा, ठरलेल्या गोष्टी तुम्हाला सांगतो केलेल्या कमिटमेंट पूर्ण करणारा, कंपनीतल्या सर्व घटकांशी निष्ठावान असलेला असा आमचा हा सहकारी विरळच होता. अतिशय दुःख होतंय का आज तो सहकारी आमच्यातून सेवानिवृत्त होतोय, परंतु एक आनंदही होतो की गेली 60 वर्ष झाली ती आपल्या सेवाकाळ संपून सेवानिवृत्त होत आहे. मी परत एकदा काही उदाहरणासहित सांगतो की जशी खडीसाखर ही गोड असते, हे फक्त तोंडाने म्हणून नाही भागत, तर त्याच्यासाठी त्याची चवच घ्यावी लागते. तसे लालचंद जयस्वाल हे काय, या व्यक्तीचा जेव्हा तुम्हाला सहवासच लाभल तेव्हाच तुम्हाला ते खरं समजेल की यांचं व्यक्तिमत्व काय. अतिशय गुणी सहकारी आमचा सेवानिवृत्त होतोय. तर त्याच्या पुढील आयुष्यासाठी मी माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. लालचंद जयस्वाल हे कामाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक, संकटांना कधी घाबरले नाही. कंपनीतील सहकारी त्यांना खूप नवाजतात. त्यांच्या सुखदुःखात, त्यांच्या आतापर्यंतच्या यशात लालचंद जयस्वाल यांचा मोलाचा वाटा आहे. तसं पाहिलं तर जयस्वाल मी 86 माझ्या आधी सर्व्हिस लागलेली ते असं कंपनीमध्ये, आणि विशेष करून कंपनीत लागल्यापासून ज्या दिवशी त्यांची आणि माझी दोस्ती झाली, खरोखरच जयस्वाल सारखं व्यक्तिमत्व माझ्या संपूर्ण या सर्व्हिसमध्ये खरंच कोणी भेटलं नाही. आणि विशेष करून ते माणसं ओळखण्यामध्ये प्रावीण्य मिळतं, म्हणजे माणसं ओळखण्यामध्ये अतिशय माहीव आहे. त्याला कोणत्या माणसाची दोस्ती करायची, कोणती माणसं कशी याची जाणीव खऱ्या अर्थाने त्यांना आहे. विशेष करून अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा दृष्टिकोन, जे काम दिलं ते काम इमाने इतबारे आणि अतिशय श्रद्धा ठेवून त्यांचं हे काम चालू असतं. विशेष करून मी जवळजवळ 86ला मी कंपनीत आलो, 88-90 मी परमनंट झालो आणि 93 साली मी ज्यावेळेस युनियनला उभा राहिलो तेव्हापासून तर आज तगायत अगदी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने माझ्याबरोबर थांबले. म्हणजे मी जरी एवढा मोठा झाला असेल की इथपर्यंत पोहोचलो तर केवळ माझ्या याच्यामध्ये, माझ्या प्रगतीमध्ये, माझ्या विचारामध्ये वाढ करण्याचा सिंहाचा वाटा असेल तर खऱ्या अर्थाने जयस्वाल होता. ज्याही वेळेस आपल्यावर काही संकट आले असेल तर संकट मोचन म्हणून जी भूमिका आहे ती खऱ्या अर्थानं जयस्वालनी पाळली. ज्याही वेळेस आपल्याला काही अडचण येईल त्या वेळेस आपण विचारलं तर 100% आपल्याला जयस्वाल आपल्याबरोबर आहे आणि जयस्वाल याच्यातून मार्ग काढील, हा विषय आमचा सर्वांचा राहायचा. आणि मला वाटतं त्यांनी माझ्याबरोबर याच्या आधी युनियनवर काम केलेले, आत्ता तर 5-6 वर्षापासून आम्ही बरोबर आहेच आहे. 6 वर्षापासून आम्ही एक करारही केला. याच्या आधी 4 वर्षाने, म्हणजे जवळजवळ युनियनमध्ये त्यांनी 10 वर्ष काम केलं. अतिशय महत्वाची भूमिका बजावणारे, कमी बोलणं पण उत्तम गुण देणारा माणूस आहे खऱ्या अर्थाने. आणि जर त्यांच्या कंपनीच्या बाबतीत जर बोललो, कामाच्या बाबतीत अतिशय पॉझिटिव्ह, म्हणजे जसं युनियनवर काम त्यांचं उत्तम आहे तसं मशीनवर सुद्धा काम अतिशय उत्तम काम होतं. जे काम दिलं असेल ते माझं घरातलं काम आहे, माझं स्वतःचं काम, ती माझी जबाबदारी, याच्यावर माझी उपजीविका आहे, याच्यावर अफाट निष्ठा आहे त्या माणसाची. कारण कंपनीबद्दल मला वाटतं एकदा जन्म घेतल्यानं आईने जसं त्यांना वाढत ज्याप्रमाणे आईवर त्यांनी प्रेम केलं त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम त्यांनी त्या कंपनीवर केलं. ते सातत्यानं त्यांच्या बोलण्यात येतात. मी जर नाशिकमध्ये उभा राहिला असेल
मी जे आज उभं राहिला असेल ते केवळ आणि केवळ माझ्या कंपनीमुळे मी मोठं आहे. कारण मी ते सतत सांगतो, मी जर इथं आलो असेल नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये आल्यानंतर जर मोठा झाला असेल, मला कोणी भेटला असेल तर माझी कंपनीमुळे मी मोठं झालोय. आणि कंपनीमुळे त्यांचे जे दोस्त आहे, जो मित्र परिवार त्यांनी जोडला. तर मला वाटतं जेवढे त्यांचे मित्र आहेत, जेवढे त्यांचे मित्र परिवार आहे, हा तेवढा जयस्वालच्या अतिशय जवळचा आहे. आणि प्रत्येक माणसाला मला अतिशय आर्थिक असो कोणती असो, जर मी काही कुठं असेल तर मला सगळ्यात जास्त मदत करणारा माणूस असेल तर फक्त जयस्वाल आहे. स्वतःकडनं झाला नसेल तर मित्राकडे. आणि खरं जर ज्या वेळेस माणूस जळगावून आला नाही, काहीच नव्हतं त्यांच्याकडे, म्हणजे फक्त एक जसं ते नेहमी सांगता का मी फक्त एक अंगावर ड्रेस आणि एक पेटी घेऊन आलो, आणि हे जे विश्व कमवलं हे केवळ माझं मित्र आणि माझ्या कंपनीमुळं मी झालेलो आहे असं घडवणारा माणूस आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यावर बराच संघर्ष त्यांनी केला. विशेष त्यांच्या जीवनातही काही संकट आले, परंतु मला पाहिलं का संकट जेवढे होईल त्या संकटाला अतिशय धीरपणे सामोरे जाऊन परत त्याच्यातून मार्ग काढणारा माणूस असेल ते म्हणजे फक्त जयस्वाल. त्यांच्यावर संकट आले असतील, स्वतःचे संकट त्यांनी दूर केलेच, पण दुसऱ्यावर जरी संकट आलं तर ते कसं ते संकट दूर करायचं हे सांगणारा असेल तर खऱ्या अर्थानं जयस्वाल काका आहे. मग ते कोणाचे असो, आपल्या स्वतःवर असो, कुटुंबात असो, आर्थिक असो, सामाजिक असो, कुठल्याही प्रकारचं संकट येऊ, त्या संकटाला ते सामोरे गेला असेल आणि त्या संकटातून अगदी निस्वार्थीपणे आणि निपक्षपणे बाहेर येऊन ते परत उभे राहिलेले. आणि म्हणून सांगतात ते त्यांनी आजही मी बघतो त्यांचं की नुसतं नाशिकमध्ये सारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये आणून, पण त्यांचे नातेवाईक असो, मित्र परिवार असो, कधीच त्यांनी सोडलेले नाही. मला बघतो माझ्या 40 वर्षाच्या माझ्या 35-40 वर्षाच्या मित्रपरिवार म्हटलं तर मी माझ्या बहिणीकडे चाललो, मी माझ्या भाच्याकडे चाललो, माझ्या पुतण्याकडे चाललो, सातत्यानं सांगून सर्वांना सांभाळून घेण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांनी केलेले. असा मित्र होणं खरोखरच अतिशय, म्हणजे ज्याला आपण म्हणतो मित्र कसा असावा तर जयस्वालांसारखा असावा. नुसता खाण्यापिण्यापुरता आपल्याला मित्र नसावा, तर आपल्या सुखदुःखात सहभागी होणारा हा मित्र आज आमच्या बरोबर जे 40 वर्ष गेल्यामुळं, तर मित्र तर आम्हाला ते गेले, रिटायर झालं, आयुष्य चांगले, परंतु त्यांची पोकळी सातत्याने मला तरी स्वतःला वैयक्तिक आणि आमच्या कुटुंबाला असो, आमच्या कंपनीला, आमच्या फॅमिली, म्हणजे कंपनी म्हणजे आमचे कुटुंब आहे, त्या कुटुंबाने सातत्याने जयस्वालचा सिंहाचा वाटा राहील. ज्या वेळेस मी अडचणीत, जेव्हा युनियनवर माझी निवडणूक व्हायची, ज्या वेळेस अडचणीत आला असेल त्यावेळेस एकदम छातीचा कोट करून जयस्वाल पुढे येऊन माझ्या बरोबर राहायचं. माझ्या प्रत्येक निवडणुकीत हिरारीनं भाग घेऊन जेवढ्या काही निवडणुका जिंकल्या असत तर त्या केवळ जयस्वाल सारख्या मित्राच्या जीवावर मी या निवडणुका जिंकल्या. आणि मी सुद्धा विश्वासाला सार्थ राहून आतापर्यंत काम केलेले असा सहकारी मला भेटलेला आहे. असं स्वभाव असणं, वागणं केवळ कंपनी पुरतच मर्यादित नसून कुटुंबात विचारलं तरी तेच कौतुक करतील की ह्या माणसासारखा माणूस होणे नाही. देह झिजे ज्यांचा जशी जळती दिव्याची वात, ढाल बनूनी सदैव राहो पाठीवर प्रत्येकाच्या तुमचा हात. हे बोलताना सुद्धा इतकं भरून आलंय की खरंच काय माणूस आहे. तेव्हा त्यांच्या पत्नीला, मुलांना, मुलींना, बहिणीला, मित्रांना किती गर्व वाटत असावा एक सुपरमॅन त्यांच्या आयुष्यात असण्याचा. मी 40 वर्ष लोकांबरोबर एवढा जिव्हाळा तयार केलेला आहे का मला जाताना खूप वाईट वाटते. मी गाव सोडला 18व्या वर्षी, घरी काही जास्त वेळ देऊ शकतो नाही. लग्न झाले 33-34 वर्ष, तिथेही कमी वेळ. पण त्या 40 वर्ष मी माझ्या मित्रांबरोबर आणि कंपनी बरोबर घालवलेली. त्याच्यात 10 ते 15 वर्ष ओव्हर टाइमचे होते, म्हणजे 16 तास कंपनीत थांबलेले. म्हणजे कुटुंबापेक्षा मी जास्त वेळ या कंपनीत थांबलेलो आहे. आणि कंपनीने आणि माझ्या मित्रांनी मला एवढा जिव्हाळा तयार केलेला आहे का मी असा खूप आनंदी नाही, दुःखी. पण ठीक आहे, बदल हा घडत असतो आणि तो स्वीकारायचा असतो. तो मला स्वीकारावा लागेल, काही बंध नाही. वयाचे 60 वर्ष पूर्ण झाले, जावं लागेल, मला रिटायर व्हावं लागेल, तर तुम्हाला स्वीकारावं लागेल. दुसरी गोष्ट, कंपनीसाठी मी असं सांगतो का मला 2 दिवस झाले माझ्या डोळ्यासमोर असं चित्र येते का 84 साली मी जॉईन झालो इथं. त्यावेळेस एक शॉप होता आपला, बाकी सगळं जंगल होते, झाडं वगैरे खूप होते, गवत, म्हणजे तिथं कोणी डेअरिंग करू शकत नव्हतं जायचं. पण आज आपले 4 शॉप उभे, तर त्यात खूप आनंद होतोय का कंपनीची प्रगती होते. आणि त्या कंपनीच्या प्रगती बरोबर ही माझी पण खूप प्रगती झालेली.
कारण का कंपनीची प्रगती झाली तरच माझी प्रगती होऊ शकते, अन्यथा नाही होऊ शकत. लागलं तेव्हापासून आपला विचार डोक्यात लिडरशिप करताना पण तो डोक्यामध्ये विचार होता का कंपनीची प्रगती झाली तरच आपली होणार आहे. साहेब, एक काळ असा होता, तुम्ही बोलते का बाबा खूप चांगलं आता चाललेलं आहे. एक काळ युनियन आणि व्यवस्थापन बंद काय, घोषणा काय, निषेध काय, खूप हे व्हायचं. पण कोणीतरी बदल घडवणारा येतो आणि ते प्रभूसाहेब 95 मध्ये आले. त्याच्यानंतर जो बदल घडत गेला, हे शॉप वगैरे जे तयार झाले हे प्रभूसाहेबांकडे झाले आणि लोकांना त्यांनी बदल लावला. नाही तर खूप प्रॉब्लेम चालायचे, खूप म्हणजे युनियन आणि व्यवस्थापन खूप प्रॉब्लेम चालायचे. आणि ही प्रगती ही प्रभू साहेबांनी सुरुवात केलेली आहे आणि ही कंटिन्यू राहील. मी थोडं 2 दिवसापासून थोडंसं प्रत्येकाला भेटतोय, प्रयत्न करतो प्रत्येकाला भेटायचे. आपले MD पटवर्धन साहेब त्यांनाही भेटलो मी. थोडंसं मला वाटलं बघ काहीतरी बोलावं त्यांच्याशी. मीटिंग असताना आम्ही भरपूर वेळेस जातो, पण मी काल फक्त पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो. त्यांना बोललो पण साहेब मी तुमच्याकडे आज पहिल्यांदा आलेलो आहे. मीटिंग असताना तुमच्याकडे भरपूर आलेलं आहे, पण मी पर्सनल एकटा तुमच्याकडे आज आलेलो आहे, मला थोडं बोलायचं. तर म्हणजे काय म्हटलं साहेब, आज हे परमनंट लोक होते 300 ते 350, त्यातले 20-22 लोक राहिलेले. युनियन प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत गेली की बाबा शॉप फ्लोअरला एक हा बेस्ट पक्का पाहिजे. जसं एखादा परमनंट व्यक्ती असेल आणि 10 जर ट्रेनी FT असतील तर त्या परमनंट माणसाचं वचन त्या ट्रेनी FT वरती असतो. असा काहीतरी बेस हा तुम्ही तयार केला, आज सुरुवात केलेली आहे साहेब. खूप आनंद वाटतोय युनियन म्हणून. तुम्हाला हे बघायचंय कारण तुम्ही परमनंट झाले असं समजून घ्या. कारण का हे जे 50, 60, 70 मुलं जे असतात ते तुम्ही 10-5 जे लोक असतील हे तुम्ही त्याच्यावर तुमची जबाबदारी म्हणून प्रेशर ठेवून तुम्ही कंपनीची प्रगती कशी होईल हाच तुम्ही कंटिन्यू विचार केला गेला पाहिजे. तर बोलायचं भरपूर आहे, एवढं बोलतो. आणि मी करतो साहेब अजून एक मागणी युनियन म्हणून मागणी आहे, शेवटची मागणी. कारण काय कामच आहे की युनियनचं मागणी करायची. महिंद्रा MSL ट्रॅव्हलिंग सिस्टीम प्लॅन टू नाशिक मध्ये MIDC मध्ये अजून एखादा व्हावं आणि ते आम्ही बघावूया. बाकी एवढं बोलून मी थांबतो. काही चुकला सर माझ्याकडनं एवढ्या वर्षामध्ये, कोणाला काही बोललं गेलं असेल तर मला. अशा माणसांना जीव लावणारी माणसं कमी नसतात. आदर्श ते कडखर नीतिमूल्यांचा शांत कठोर बाबा असतोच ना प्रत्येकाचा. पाहता पाहता दिनांक 12 जुलै 2024 महिंद्रा सोना ह्या कंपनीत त्यांना 40 वर्ष पूर्ण झाले. कसे दिवस काढले, कसे दिवस गेले, जे दिवस घालवले त्यांनी कशी आयुष्याची शिकवण दिली, ती शिकवण घेऊन किती गोष्टी समजल्या, किती गोष्टी इतरांना दिल्या, आपल्या वाट्याला किती आल्या, यांचा भागाकार याची बाकी शून्य येणाऱ्यातली नाही. कारण इथे मने जिंकली, माणसं कमवली. यंत्र म्हणून ज्या मशिनींवर इतके वर्ष हात चालवले ते आता मोकळे झालेत. ते हात सज्ज झालेत आता स्वतःला जपण्यासाठी, झेलत आलेल्या जबाबदाऱ्या दूर ठेवून जगण्यासाठी. आशा करतो की इथून पुढचा सहवास तुमचा समाधानी असो. असे जगावे आयुष्यात अनेक आव्हानांचे लावूनी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना.